नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी केंद्र सरकारची एक अत्यंत मोठी आणि हाय पेईंग अशी अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ICAI मध्ये तब्बल 109 जागांसाठी बंपर भरती जाहीर झालेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये काही पदांसाठी वर्षाला 54 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पात्र उमेदवारांसाठी एक चांगली सुवर्ण संधी असणार आहे। आता ही भरती नेमकी काय आहे, पात्रता काय लागेल आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्हाला बघता येणार आहे। यासाठी चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। मित्रांनो, या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीत बघता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत तब्बल 109 पदांची बंपर भरती केली जात आहे। विशेष म्हणजे केंद्र सरकारचा हा जॉब आहे। उच्च पगाराची आणि स्थिर नोकरी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करायला हवं। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे CA, LLB, CS, PhD किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातून पास झालेल्या उमेदवारांसाठीच ही भरती असणार आहे। बाकी उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाही। 1 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी या संदर्भाची सविस्तर जाहिरात तसेच कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठे करायचा हे संपूर्ण डिटेल तुम्ही खाली स्क्रोल करत गेल्यावरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे ॲप्लिकेशनची लिंक आणि नोटिफिकेशनची लिंक मी तुमच्यासाठी या ठिकाणी अटॅच केलेली आहे। यामध्ये डायरेक्टर लीगल या पदाची एक वॅकन्सी असणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या 108 जागा भरल्या जाणार आहे। या जागा तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या विभागात विभागल्या गेलेल्या आहे, ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये 1 एप्रिल 2026 पासून 15 एप्रिल 2026 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचं आहे। 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असलं तरी काही एक्झामच्या तुलनेत हे परीक्षा शुल्क खूपच कमी आहे। तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय 25 ते 55 वर्षापर्यंत असणं मात्र आवश्यक असणार आहे। पदानुसार हे वय जे आहे ते चेंज झालेलं आहे आणि या संदर्भाचे सविस्तर नोटिफिकेशन देखील खाली गेलेल्या लिंकवरती तुम्ही जाऊन बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही लिंक, नोटिफिकेशनची लिंक जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, आता वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता। यामध्ये जे पहिलं पद भरलं जाणार आहे डायरेक्टर लीगल, या पदासाठी 54 लाख प्रतिवर्ष अशा लेवल 16 नुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। तर बाकीच्या पदांसाठी 15.51 लाख प्रतिवर्ष अशा लेवल 10 नुसार पगार उमेदवारांना पाहायला मिळतो। या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांसाठी केंद्र सरकारमार्फत DA, HRA, TA व इतर भत्ते देखील लागू असणार आहे। हे देखील तुमच्यासाठी एक बेनिफिशियल पॉईंट आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। विशेष म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची CBT एक्झाम घेतली जाणार आहे। या CBT एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे, त्याचबरोबर सब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर देखील असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह 120 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जाणार आहे, तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये 2 प्रश्न जे आहे ते 30 गुणांसाठी विचारले जाणार आहे। ऑब्जेक्टिव्ह 120 प्रश्न 120 गुणांसाठी, डिस्क्रिप्टिव्ह 2 प्रश्न 30 गुणांसाठी। अशा पद्धतीने मित्रांनो 150 मार्कची एक्झाम असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25, तर डिस्क्रिप्टिव्हसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। यामध्ये CBT एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावले जाणार आहे। यामध्ये डायरेक्टर लीगल या पदासाठी मुलाखत असणार आहे, तर बाकी पदांसाठी मुलाखत नसणार आहे। अशा पदांसाठी डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावलं जाणार आहे। याबाबतचे देखील सविस्तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जाऊन घेऊ शकता। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे। काही पदांसाठी अनुभवाची आवश्यकता आहे, तर भरपूर अशी काही पदं आहे ज्यासाठी फ्रेशर उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे। यामध्ये डायरेक्टर लीगल या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची LLB असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्राचा 22 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे।
त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CA या पदासाठी चार्टर्ड अकाउंटमधनं तुमची पदवी गरजेची आहे. कोणत्याही अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नसणार आहे. त्यानंतर लेगल या पदासाठी LLB, CS या पदासाठी कंपनी सेक्रेटरीमधनं पदवी, सस्टेनेबिलिटी या पदासाठी सस्टेनेबिलिटीमधनं तुमची पदवी आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे हे जे पदं या ठिकाणी मेन्शन केलेले या पदांसाठी कोणत्याही प्रकारची अनुभवाची गरज उमेदवारांकडे नसणार आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इकॉनॉमिक्स या पदासाठी इकॉनॉमिक्स विषयातनं PhD आणि 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इन्फ्रास्ट्रक्चर या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं पदवी किंवा आर्किटेक्चरमधनं पदवी उमेदवारांची असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. त्या व्यतिरिक्त एक्झिक्युटिव्ह ऑफिसर IT हे जे शेवटचं पद आहे या पदासाठी देखील कम्प्युटर सायन्स किंवा IT मधनं तुमचं BE BTech म्हणजेच इंजिनिअरिंगची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. तसेच मित्रांनो, याबाबतचे सविस्तर माहिती तुम्ही नोटिफिकेशनवरती जाऊन देखील घेऊ शकणार आहे. यासाठी नोटिफिकेशनची लिंक देखील मी आपल्या या ठिकाणी अटॅच केलेली आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ॲप्लिकेशनची लिंक देखील मी या ठिकाणी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट ICAIची या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. अप्लाय हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची नाव नोंदणी करायची आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण गोष्टी अचूक भरायच्या आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती तुम्हाला टाकायची आहे. सर्व फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ₹500 इतकं परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धती मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.